राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवारांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपली भूमिका सांगणारं एक पत्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलं। यात त्यांनी राजकीय कारकिर्दीपासून राष्ट्रवादीतील फुटीपर्यंत अनेक गोष्टींसह विकास कामांची आणि पुढील विकासाच्या ब्लूप्रिंटची माहिती दिली, ज्यात शरद पवारांचा साधा उल्लेखही नाही। उलट कार्यकर्त्यांनी टीका टिप्पणी करण्याऐवजी विकासाची ब्लूप्रिंट जनतेसमोर मांडावी असं अजित पवार म्हणाले। पण त्यानंतर दिनांक 26 फेब्रुवारी रोजी बारामतीकरांची भूमिका या नावाने समाज माध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं। ह्यात कुठेही ते पत्र कोणत्या पक्षाने किंवा कार्यकर्त्याने लिहिलंय हे सांगितलं नव्हतं, पण त्या पत्रातील मजकूर शरद पवार गटाला अनुकूल असा होता। साहजिकच सर्वांनी शरद पवार गटाकडे बोट दाखवायला सुरुवात केली। त्यामुळे या पत्रात नेमकं काय आहे, ते पत्र नेमकं कोणी लिहिलं, यासह पत्रातून भूमिका मांडण्याचा हा प्रकार काय आहे, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी। अजित पवारांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुळात भाजप शिवसेना युती संबंधी बारामतीसाठी केलेल्या कामांविषयी, तरुणांना राजकारणात दिलेल्या संधीबद्दल लिहिलं आहे। आणि शेवटी वडीलधाऱ्या आणि ज्येष्ठांचा अनादर करणं हा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मूलभूत सुविधा कशा पुरवता येतील याचा विचार करणार असल्याचं लिहिलंय। पण ह्यात शरद पवारांचा साधा उल्लेखही नसल्यानं ही गोष्ट पवार गटाच्या जिव्हारी लागली, ज्यानंतर गटातील नेते आक्रमक झाले। त्यानंतर दिनांक 26 फेब्रुवारीला एक पत्र बारामतीकरांची भूमिका या नावानं व्हायरल झालं। त्यात शरद पवार कसे राजकारणात आले, त्यांच्या नंतरची पिढी म्हणजे राजेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कसे अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं आणि त्यानंतर पवार घराण्यातली आत्ताची तरुण पिढी म्हणजे रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कसं आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहित पवारांना राजकारणात आणून राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला याची माहिती देण्यात आली। पण या वादात रोहित पवार आजवर कायमच उजवे ठरले आहेत। तसे संकेत खुद्द शरद पवारांनीच वेळोवेळी दाखवून दिलेत। 2020 मध्ये शरद पवारांनी पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे बारामतीकरांची भूमिका या नावानं व्हायरल झालेल्या पत्राप्रमाणे राजेंद्र पवारांना न्याय देणं अशी काही भूमिका वास्तवात दिसत नाही। कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये पार्थ पवारांचं येणं जाणं वाढलं होतं। त्यावेळी शरद पवार यांनी काही मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेतली होती। त्यावेळी पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत, ते निवडणूक लढवणार का असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला। त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की सगळी तिकीटं कुटुंबातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं, असं विधान पवारांनी केलं, ज्यातून रोहित पवारांना शरद पवारांनी दिलेलं अधिक महत्व लक्षात येतं। पण आता बारामतीकरांची भूमिका ह्या पत्रामुळे राजेंद्र पवारांना दिनांक 27 फेब्रुवारी रोजी थेट माध्यमांसमोर येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि पवार कुटुंब का फुटलं यावर भाष्य करावं लागलं, ज्यात त्यांनी शरद पवारांच्या विनंतीला मान राखून आपण राजकारणात आलो नाही अशी भूमिका अचानक कुठलाही प्रश्न कोणी विचारला नसताना मांडली। याचा अर्थ हा सर्व खटाटोप अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य करण्यासाठी होता का असा प्रश्न निर्माण होतो। याचा अर्थ शरद पवारांना बारामती हा गड मजबूत ठेवायचा आहे। त्यासाठी हे निनावी पत्र आणि राजेंद्र पवार यांच्या पत्रकार परिषदेचा आधार घेण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यात आता शरद पवार गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी बारामतीच्या होम ग्राउंडवरच लोकसभेत आमने सामने येणार आहे। विशेष म्हणजे सुनित्रा पवारांच्या रूपाने अजित पवार पुढचा बारामतीचा लोकसभा उमेदवार उतरवू पाहत आहेत। त्यात सुनित्राताईंच्या कार्याची माहिती देणारे बॅनर्स आणि प्रचार रथ बारामतीत फिरू लागले आहेत। सुप्रिया सुळेंना यापूर्वी कुठल्याही इतक्या तगड्या उमेदवाराला झुंज देण्याची वेळ शरद पवारांनी कधी येऊ दिली नाही। त्यात शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना कळून चुकलं आहे की बारामती लोकसभा ही त्यांच्याकडून अजित पवार हिसकावून घेण्याच्या तयारीत आहेत। सुनित्रा पवार आता लोकसभेसाठी बारामती मतदारसंघात संघटन बांधणी करण्याच्या तयारीत आहेत। ही गोष्ट सुप्रिया सुळेंना कळून चुकल्यानंतर ताईंनी अचानक बारामतीतला आपला मुक्काम वाढवला, मतदारसंघातील भेटीगाठी वाढल्या, मतदारसंघातील कामं मार्गी लागावीत यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करायला सुरुवात केली आहे। इतकंच काय तर निवडणुकीआधीच विकास कामांची माहिती त्यांनी माध्यमांवर प्रसिद्ध केली आहे। त्यामुळे अजित पवारांविरोधात ताईंची लढाई सोपी नसणार हे खुद्द शरद पवार जाणून आहेत। नवा पक्ष, नवचिन्ह आणि सोबत राहिलेले उमेदवार जिंकून आणून देण्याचं आव्हान पेलायचं असेल तर अजित पवारांच्या विरुद्ध
रान उठवल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच बारामतीकरांची भूमिका या नावाच्या आडून शरद पवार अजितदादांना लक्ष करू पाहत आहेत का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहीम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.